उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी खासदार संदीपान भुमरे यांच्यावर कोट्यवधीची जमीन बळकावल्याचा आरोप केला होता। भुमरेंचा चालक जावेद रसूल शेखच्या नावावर हिबानामा करून त्या जमिनीचं भूसंपादन मूल्य हे 1150 कोटी रुपये हडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केलेला होता। अंबादास दानवेंनी केलेल्या आरोपांना आता संदीपान भुमरे यांचे चालक जावेद शेख यांनी उत्तर दिलंय। आपण कोणताही हिबानामा केला नसून आपल्याबाबत दानवेंनी चुकीची माहिती दिल्याचं जावेद शेख यांनी स्पष्ट केलंय। तर दानवेंविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही जावेद शेख यांनी दिलाय। तर अंबादास दानवे यांनी उल्लेख केलेले गट नंबरच गावात अस्तित्वात नसल्याचा मोठा दावा देखील जावेद शेख यांच्या वकिलांनी केलाय। पहिल्याचा जो आहे जो 6 महिन्यापूर्वीचा तो आणि हा व्यक्ती एकच आहे, 100% एक आहे। बरं, आणि ह्यांनी कोणी ह्याच्या मागे कोण आहे हे पहा, त्यावेळेस संदीपान भुमरे साहेबांकडं अंगोली निर्देश गेला होता। कारण एक ड्रायव्हर ज्याला 25-25 हजार रुपये पगार आहे त्याच्या नावावर आता हिबानामा का होतो आणि त्यावेळेस का झाला प्रश्न आहेच आहे। आणि सरळ सरळ जे खासदार आहेत भुमरे साहेबांकडे यांचं बोट जातं। 174 गट नंबर असा कुठलाही हिबानामा झालेला नाही, कोणी मला दिलेलं नाही, मी कोणाचं घेतलेलं नाही। जे करताय ते खोटे आरोप आहे। आणि त्या गावाला मी कधी गेलेलो नाही, जे जटवाडा आज कुठलं गाव आहे ते जामाला काय होते जोगवाडा त्या गावाला मी गेलेलो नाही, त्याचा काही संबंध नाही, हे सगळे खोटे आरोप आहे। मी याच्या वकील साहेबांमार्फत अब्रू नुकसानी दावा करणार आहे। तर अंबादास दानवे यांनी उल्लेख केलेले गट नंबरच त्या गावात अस्तित्वात नसल्याचा दावा जावेद शेख यांच्या वकिलांनी केलेला आहे। अंबादास दानवे साहेबांनी जे आरोप केलेले आहेत ते त्यांनी चुकीचे केलेले आहेत। जटवाडा जो आहे, ह्या जटवाड्यामध्ये जो आहे हा गट नंबर 174 हा अस्तित्वात नाही। जटवाड्यामध्ये फक्त गट नंबर 171 पर्यंतच गट आहेत आणि जोगवाडा जो आहे जोगवाड्यामध्ये पण फक्त गट नंबर 84 पर्यंतच गट आहे। आता जो गट अस्तित्वातच नाही त्या गटाचा हिबानामा होण्याचा प्रश्न नाही आणि कुठलाही हिबानामा जावेद यांच्या नावावर झालेला नाही। तर अंबादास दानवे खोटं बोलत असून त्यांच्या विरोधात या प्रकरणात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं संदीपान भुमरे यांनी म्हटलंय। मी आता अब्रू नुकसानीचा दावा मी दाखल करणार आहे आणि अंबादासना काल तुम्हाला सांगितलं की याच्या आधी सुद्धा माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला, काय झालं तर मी सांगतो 27 तारीख आहे। अहो आता 27 तारीख आहे कोर्टात, अंबादास खोटं बोलतो। मला तुम्ही विचारा ना, अंबादासला तुम्ही विचारा हे काय आहे प्रकरण नेमकं। नुसतं संदीपान भुमरे दिसला का आरोप करायचा। दानवेंविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं संदीपान भुमरे यांनी म्हटलेलं आहे। माझा चालकही दानवेंच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं भुमरेंनी म्हटलंय। कागदोपत्री त्या गावात 174 गट नंबरच अस्तित्वात नाही असाही दावा त्यांच्या मार्फत करण्यात येतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।